हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे आरोही आणि आज आम्ही पाणीपुरी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही साहित्य बघू. हे आहे मिरची पावडर, धनिया पावडर, टमाटर, कांदा, शेव, कोथिंबीर आणि हे आहे चाट मसाला आणि इथे गोड पाणी, तिखट पाणी आणि बटाटा आणि ही आमची पाणीपुरी. चला आम्ही आता बनवायला सुरू करू. सगळ्यात आधी आम्हाला पाणीपुरीमध्ये आता मी अशा प्रकारे होल करून घेतले आहे आणि आता आम्ही याच्यात भरणार. पहिले आम्ही बटाटा टाकणार आणि सगळ्यांना खूप आवडतात पाणीपुरी आणि तुम्ही बनवायला पण सोपं असतं, तर तुम्ही पण बनवू शकतात. आणि जर तुम्हाला पुरी बाहेरून जाऊन घेऊन यायची असेल तर सेफ्टीने, आता बाहेर कोरोना पण चालू आहे, तर मग सेफ्टीने बाहेर नाही जायचं आणि तुम्ही घरीच पुऱ्या बनवा असे. आणि आता बटाटा टाकून आमचा होऊन गेला. मग पुढे टाकणार आहे मिरची पावडर. हा मिरची पावडर तुम्हाला बाहेर मिळून जातो इझिली, म्हणून तुम्ही बाहेरून घेऊन येऊ शकतात आणि घरी पण बनवू शकतात. आणि गोड पाणी, तिखट पाणी पण तुम्ही घरी बनवू शकतात. तर तुम्हाला अशा प्रकारे माझ्या व्हिडिओने बघून मी अशा व्हिडिओ पण टाकेल ज्याच्यामध्ये मी आणि माझी मम्मा माझ्यासोबत पाणीपुरीचे पुऱ्या बनवणार. आणि आता आम्ही टाकू कांदा. कांदा तुम्ही घरी बाहेरून आणू शकतात आणि घरी आधी धुवून कापायचं. नाही तर मग असंच कापलेलं चालत नाही, कारण की बाहेर कोरोना चालू आहे ना. तुम्हाला माहितीच आहे की बाहेर कोरोना चालू आहे, म्हणून तुम्ही घरी सेफ्टीने त्याला धुवून कापायचं. नंतर आता आम्ही घेऊ टमाटर आणि टमाटर तुम्हाला तसंच करायचंय, बस तुम्हाला आणल्यावर सेफ्टीने धुवून घ्यायचंय, बस कांद्यासारखंच. आता आम्ही सगळीकडे असं टमाटर लावू. आणि टमाटर तर सगळ्यांनाच आवडतो. आणि आता आम्ही टमाटर सगळीकडे लावून घेतला आहे. आणि मग आम्ही नंतर टाकणार आहे धनिया पावडर. तुम्हाला दुकानात घेऊन जाऊ शकतात, पण त्याचं जे पॅकेट आहे ना, त्याला फोडण्याच्या पहिले त्याला धुवून थोडं उन्हात ठेवून मग उद्या काढायचं. जेव्हा ऊन चाललं जाईल तिथे सावली पडून जाईल. असं केल्यावर तो काही त्याच्याकडचे जे पॅकेटवरचे सगळे जर्म्स निघून जातात. नंतर आम्ही टाकू हे गोड पाणी. तुम्हाला बाहेरून आणावं लागतं, पण जर तुम्हाला बाहेर जायची टाइम नसेल तर मग तुम्ही घरी बनवू शकतात. आणि जर घरी बनवलं तर कसं बनतं एकदा टेस्ट करायचं. जर चांगलं नाही बनलं तर परत ट्राय करायचं. आणि माझी मम्मा पण बनवते तसे. आणि नंतर आम्ही टाकू तिखट पाणी. थोडंसंच ठेवायचं. आता आम्ही सगळीकडून असं टाकून घेऊ असं. आणि नंतर आम्हाला टाकायची आहे शेव. आता हे बघा किती मस्त दिसतंय. आणि आता आम्ही मस्त कोथिंबीर टाकू. काही लोकांना कोथिंबीर नाही आवडत आणि काही लोकांना आवडते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही टाकू शकतात. तर मला आवडतं म्हणून मी टाकते आहे याच्यात.
असं टाकून घ्यायचं. नंतर आम्ही टाकू चाट मसाला. असं चाट मसाला जर टाकलं तर मला खूप आवडतो चाट मसाला. ॲक्च्युली ते मस्त चटपट असतं ना, म्हणून मला खूप आवडतं. पाणीपुरीमध्ये तर खूपच आवडतं मला, म्हणून असंच मी टाकते. आता हे बघा, आमची पाणीपुरी तयार आहे. आणि आता आमची पाणीपुरी तयार झाली आहे. जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि घंटी दाबा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही शेअर करा. आणि जर तुम्हाला नाही आवडलं असेल तर कमेंट करा. थँक्यू.